ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। व्हिडिओत हाकेंची एका मोठ्या नेत्यावर टीका। हाकेंचा रोख नेमका कुणाकडे असा प्रश्न। मला डॅमेज करण्याचे प्रयत्न सुरू, तोडून मोडून व्हिडिओ दाखवले, त्या व्हिडिओशी माझा काही संबंध नाही, लक्ष्मण हाके यांचं स्पष्टीकरण। नाशिक विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट। मंत्रालयात दोन्ही नेत्यांची भेट। नाशकात गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीत तिढा। नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरे यांची निवडणुकीतून माघार, मात्र मनधरणी नंतरही गोकुळ गीते लढण्यावर ठाम। निवडणुकीत कौल माझ्या बाजूने, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास मतदारांचा घात होईल, गीतेंची भूमिका। नवी मुंबईतील कार्यक्रमाला शिंदेंना निमंत्रण न दिल्याने शिवसेनेचे मंत्री नाराज। कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त। मुख्यमंत्र्यांनीही चौकशीचे आदेश दिल्याची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक बोलावली। उद्या नंदनवन बंगल्यावर बैठक होणार। नाशकातील बंडखोरीवरून सेना मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा। कोकण विधान परिषद बिनविरोध होणं संशयास्पद। घोडेबाजाराच्या चर्चांना वाव। स्वतःला वरिष्ठ नेता समजत सुनेत्रा पवारांचं नावही घेतलं नाही। महेंद्र दळवी यांची सुनील तटकरेंवर टीका। तर अशा वक्तव्यांना महत्त्व देत नाही, तटकरे यांचं प्रत्युत्तर। नाशिकच्या येवल्यात ठिकठिकाणी भुजबळांच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। साहेब निर्णय घ्या असा बॅनरवर उल्लेख। राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने भुजबळांचे कार्यकर्ते नाराज। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात भव्य मोर्चा। राजू शेट्टी, सतेज पाटलांसह शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर। जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देणार। दसरा चौक परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना नवनीत राणांचा पूर्णविराम। मी भाजपची प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता, पदासाठी विचारधारा बदलणार नाही, नवनीत राणांची पोस्ट।